राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये घर परपंच. हाय पूजली. हाय. झालं का सगळ्यांचं जेवण पाणी, नाश्ता, चहा वगैरे? आमचं झालं आहे जेवण पाणी. कार्यक्रमाला चाललो आहे आम्ही. आणि बघूया पूजा काय करते. पूजा काय चाललंय? काय नाही चाललं. लोक योगेश भाऊ येते की काय करते तर वाकून योगेश तुम्हाला माहितच नाही रे मी त्यो दही भात. आयुष्यभर आज योगेश दही भात भाऊचा शीतळ आहे गुरुवारची. नाश्ता चालू आहे योगेश भाऊचा दही भाताचा आणि चटणीचा. शीतळाय करते ते पोटावर दही 2-4 भात. दिवस झालं मला व्हिडिओ काढणं झालं नाही. पळापळी काम कार्यक्रम होता योगेश कार्यक्रम भाऊचा. होता. त्याच्यात काय मला हे करणं झालं नाही. चटणी खाऊ नका लय उगो शेंगदाण्याची. कार्यक्रमाला जायचंय. आणि 2-3 दिवस झालं काय मग आता सकाळ सकाळ आलोय राडा काढून हे करून. घरी काम होतं योगेश भाऊला 2-3 दिवस बरं का. त्याच्यामुळे काही भरपूर असं. व्हिडिओच काढणं झालं नाही. मग आता आल्यावर इथं पाहुणा नाही लागला होता बाहेरच्या बाहेरच. हो. मग बहीण म्हणली ना जेवला का? म्हणलं नाही. मग दही दही भाताची भात खायला लागलो. दही भाताची शीतळाय करू पोटावर. आणि चटणी आहे पण ती चटणी काय तर शेंगदाण्याची चटणी नाही ते काम लावलं नाही तर. कसं काय झाला कार्यक्रम वगैरे? चांगलं झालं ते. काय ती मोबाईल जरा खराबच झालाय माझा. मोबाईल मध्ये व्हिडिओच निघाला नाही. होय 2-3 वर्ष झालं मोबाईलला. होय. मग मोबाईल घेता का आता? नाही हो लगेच आता कुठलं कोणी इच्छुक असेल तर योगेश भाऊला गिफ्ट द्या मोबाईल. मोबाईलचं एवढं कोण गिफ्ट द्यायचं. हां हां मोबाईल गिफ्ट योगेश भाऊला दिला असता बरं का. पण कसं आहे घराचं कर्ज फिटू द्या आधी. घराचं कर्ज आहे भरपूर. आणि काल गेलं कार्यक्रमाला पैसे किती गेलं? गेलं आपलं. आता थोडंफार करावं बी लागते की विधिशास्त्र देवा धर्माचं आहे ते. बरोबर. भाऊ वारल्यावर देवाचं परडीचं हे होतं. हा उजळणी करावी उजळणी लागते. करावं लागते, सुतकातनं सुतकातनं काढावं लागतात देव. साध्या भाद्या पद्धतीने आपलं केलं त्याच्यामुळं घराचा खर्च नाही देखील खर्च वाढला आहे का नाही? त्याच्यामुळं जे देवाचं आहे विधिशास्त्र ते शास्त्रोक्त पद्धतीने करणं करावं गरज आहे लागतं. गावात. ते सुतकातनं काढणं गरजेचं आहे देवाला. आणि पैसा काय आज नाही उद्या पटकन त्याच्यामुळे मिळतो. काल कमेंट आली योगेश भाऊ आम्ही 3 दिवस झाले व्हिडिओची वाट बघतो तुमचा व्हिडिओच नाही. योगेश भाऊ पळापळीत होतं. घराच्या पळापळीत, कार्यक्रमाच्या पळापळीत. त्याच्यामुळे आता 4 पैसे ऋण झाले योगेश भाऊला. आजचं आता बहीण आणि मेहून आहेत घरी. मी आलो इकडं म्हणलं कशाला बुडवायची ते हजेरी तेवढीच. हा म्हणून कार्यक्रमाला आले तर बघा बहीण जायची उद्याला आता. आवलंय हुशार माणूस आहे. एवढा चिकट आहे का नाही? म्हणजे कष्टाळू म्हणायचं आहे मला. चिकट म्हणजे ह्या दुनियात काय असतं माहिती का? नाही कष्टाळू. किती जरी दमलं केलं तर कधी हाल मला डोळे सगळं सुजले ते. सुजले तर डोळं. तरी मी एक फोन केला म्हणलं कार्यक्रम आहे. एका फोन मध्ये आले तुम्ही आलता तर मी आंघोळ करायची होती अजून मला. 20 मिनिटात. काम घरी असेल पण मी काय रात्री काय लोकांचं सामान भांडी आणलेली कुठं काय आणलेलं ते द्यायचं होतं महागारी. रात्री त्यांना सांगितलंच नव्हतं मी त्यांना. म्हणलं बाबा काम लय घरी असेल. पण तरी बी त्यातनं म्हणलं काल दिवसभर पत्राळ्या गोळा करायच्या हे करायचं सामान आणलेलं हे केलेलं. तू खडपण टाकलेलो असली जी रात्री तळवेची आग होती का नाही. तोच घराच्या पुढे खडपण टाकलेलं अजून हे केलं नाही ना. दुमसायचं त्याला. मोठं खडपण आहे लय. त्यांनी बारका आणलंच नाही. उड्या हाणायच्या त्याच्यावर. म्हणजे पाय फाटावं. नाही दुमस्त चांगलं व्यवस्थित बसतं चोपून. भाकर दे की आणि परवा दिवशी जरा भाकर दे. हाय की भाकर घ्या की. मागितली भाकर तू ऐकलं नाही. ऐकलं नाही. रडलो थोडं वाईट वाटलं जरा. भाऊचीच आठवण झाली आमच्या. हा बघा आता कार्यक्रम एवढा मंगल प्रसंगी एकदम भाऊ सुंदर वातावरण. असतं भाऊ देखता असतं म्हणजे जरा थोडं बरं वाटलं असतं जरा. त्यांना भाऊची आठवण आली आणि रडत होतं बेलरच्या कडेला जाऊन. मग मी जाऊन खवळलो त्यांना. लयच म्हणजे कसं आहे बापाने आपल्या कसल्या घरात दिवस काढला ना आज झालं कसं तरी सगळ्याच्या आशीर्वादानं. तर नेमकं भाऊ नव्हतं. हा बरं असं झालं. त्यांना कावलो का नाही मी म्हटलं काय लावलंय असलं काय चालू आहे. मग गप्प बसलं. रडत होतं नाही तर वाटतं की का म्हणून वाईट वाटतं. आता भाऊच्या आशीर्वादानं माझ्या भाऊच्या म्हणण्यानुसार घर झालं. पण रानात बोर होईल तेव्हा माझं समाधान होईल बघा. हा होईल की बोर होईल. पुन्हा म्हणजे कसं 2 पैसे काहीतरी चालत होईल ना. आता हे झालंय घरी झालंय. आता लग्नाचं बघायचं. आता मंडळी नवरी शोधा बरं का. आता मागं लागा. तुम्ही म्हणता आता घर नाही योगेश भाऊला आमकं नाही. आता घर झालंय रान आहे बोर तर काय होईलच. पण नवरीचा विचार करा आता तिथं कोणीतरी. हाय पोटा फरतो 2 एकर बाद झाला आपलं हा तेवढंच. पाणी केल्यावरती दोघाला सरायचं नाही नवरा बायकोला आहे का नाही.
थोडा ऊस जरी लावला काय जरी केलं तरी 1-2 लाखाचं उत्पन्न कसं बी पळतच बघा नवरीची लिंक घराला गेले तेवढं पैसे असून घरकुलाचं बिल नाही निघलं. येते लिंक काय काय अपडेट आधार कार्ड अपडेट झालं नव्हतं, हं. आता झालंय. तर आता ती ह्याच्यात बँकेत KYC, हा. KNPC हां ते करायचं. बरं ती करून घ्यायचं आणि पुन्हा अजून आता मार्च एंड येईल पुन्हा अजून हप्त्याचं पुन्हा इसकळीत होईल त्यापेक्षा लवकर करून घ्या. केलंय ना आता मग काय हप्ता पडेल मग आता पंचायत समितीत पैसे जमा येतं फक्त ते अंगठा उमटत नसल्यामुळं राहिले मग काय नाही काय कर्ज आजचं उद्या फेटत असतं पण कसं आहे का नाही खर्च काय आपण फेडणार, आपण काय मग व्यसनी काय? माणूस आहे का? काय आलेला रुपया सासूनच ठेवणार आहे. ठेवणार आहे रुपयाला लावणारा माणूस आहे योगेश भाऊ म्हणजे लावावंच लागतंय म्हणूनच होतंय सगळं. चिटकावून ठेवणार रुपया कपाळाला चिटकत. मग पूजा तू गप्पच आहे काय झाले काय नाही काय नाही ऐकते तुमचं. होय इकडे निराळच आहे कशाचं साडी घ्यायची मला. तुम्हीच म्हणला की कलांजली पैठणी घ्यायची आहे तुला. बघा ऐका मी कधी म्हणलेलं ऐकलं का आता रेडिओत म्हणत होता मला म्हणत होता कलांजली पैठणी पैठणी घेणार आहे मी तुला. कसली कलांजली आणि रुसली होती माझ्यावर मगाशी कसली आली आता ती अजून? डिझाईन असते बरं का. अहो लय आहे ती महागडी साडी आहे आणि असलं मला अहो मग काय होते बायको तेवढंच मागते म्हणत नाही की मग हाटेला जेवायचं आमका करा साडी काल घेतली इरकल परवा दिवशी काल एक ऑनलाईनची आली. तुम्ही स्वतः म्हणला मला थोडा ना कलांजली पैठणी पूजा तुला घ्यायची आहे, कलर लय भारी होता आणि तुला चांगला दिसला असं म्हणला तुम्ही. डोचू नको मला हात कुठं आहे तुमच्या माझा? कार्यक्रमाला मी आहे आणतो. माझ्या आता काय कार्यक्रम असत आज कार्यक्रम आहे ना तुमच्या घरच्या? घरचा कार्यक्रम कधी मला वाटलं बाहेरच्याच कार्यक्रमाला आणताय म्हणताय. कलांजली पैठणी आहे 5,000 रुपयाला. असू द्या 1000 असू द्या. हा त्या दिवाळीला दिला तर दिवाळी यायची. काय बायकोपेक्षा अप्रूप आहे का? दिवाळी यायची बायकोपेक्षा अप्रूप आहे का घेईन तुला साडी चाल घेईन सक्रातीला घेईन. सगळं पुढच्या वर्षी. आता शिक्षा करत झाली आहे. आईला मग लांब आहे का सकाळ गुढी पाडव्याला बरं पाडव्याला घेऊ हं? तोपर्यंत कलर उडून जातील तुमच्या आवडीचा. होय तुमच्या आवडीचा कलर उडून जाईल. बरं चालते सांगतो भाऊला फोन करून मी तुझ्या पप्पाला आता काय पप्पाचं तिला कलांजली साडी आवडलेली आहे आणि ती म्हणते मला साडी घ्यायची तर काय कसं करायचं सांगा तुम्ही. मग भाऊ म्हणते थांबा पैसे देतो की काय. पण तुम्ही तुमच्या आवडीचा कलर तुम्ही मला म्हणला चांगली आहे साडी घेतो तुला आणि पप्पाला कशाला फोन करायचा माझ्या. हा नाही बापाला फोन केलं म्हणजे कसं जरा बाप म्हणतो असू द्या पाहुणं जावाय बापू मी तुम्हाला तुम्ही थोडं साडी हा घेतो मी थोडंफार देतो आहे का नाही. आम्हाला द्या 4 लाख रुपये कर्ज झाले आता घराचं. हा योगेश भाऊला बघा 4 लाखाचं कर्ज झालंय तर ते कर्ज काय त्यांचे छो म्हणतात हाताचा मळ आहे ती 4 लाख म्हणजे झोप ना मला कर्ज बघून. आहे का नाही गणू. गणूचा फोन आलाय गणू निघलाय नळदुर्ग मधनं निघला का बाळा. बर बर ये मग ये हा दमाने ये मी चाललोय आम्ही जळाला चाललोय हा केवडला येतो जाऊन 1 तासाभरात जाऊन येतो लगेच हा. हो का लखन बी आलाय लखन बॅग इथं ठेवू इथं बॅग ठेवू नको तुला नाही नाही साबरा तू नुसता मोकळा पळायचा माग आमचा. हॅलो हा आलाय की लखन हा योगेश भाऊ जातो गाडीवर 2 व्हीलरवर दोघं तिघं जाऊन येतो मग. होय इथं म्हातारी राडा काढायला किती पडले. राडा सारखा पोरं काढू दे किती बी काढू दे राडा बंदच नाही. ये का मग हा जातो आम्ही ठेव का मग हा हे चाललं का हा तर मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरं आहे का. ही अशी रोजची धावपळ असती पळापळ असती. माझा मोबाईल आतमध्ये आहे तुमचा मोबाईल मी कधी घेतला का? फोन लावाय घेतला हाय राव पिशात आहे माझ्या नाहीतर राहायचं इथं. नाही राव कुठे ठेवलं बघा बरं घरात आहे का. हा तर मंडळी चला निघूया मग पुढं जायचंय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या स्वतःची बाय.